10 असतील. 10 प्लेयर असतील तर एकच प्लेयर बाहेर ठेवावा लागेल. रूल्स आहेत बघा. 10 जर तुमचे खेळाडू असतील तर एकच खेळाडू बाहेर. चला विपुल, 10 खेळाडू असेल तर एकच खेळाडू तुम्हाला ठेवावा लागेल बाहेर. पंच सांगा तुम्ही त्यांना. नो बॉल द्या ना, ऐकलं नाही तर. 20 मिनिटं झाल्यात, एक देखील चेंडू टाकला गेलेला नाहीये. चला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो शुभम. आणि सलामीची जोडी जर तुम्ही विचार केली तर साहिल आणि प्रसाद. चला साहिल सलामीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. बेटेगाव, तुम्ही देखील आयोजक आहात. मोठ्या स्पर्धा तुम्ही करतात. किती पापड बेलावे लागतात हे आपल्याला माहिती आहे. पहिला चेंडू टटवला आहे, जातो लॉंग ऑफच्या रिझनच्या दृष्टीने. एक धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळत जाईपर्यंत इथे बाकी फलकावर धावसंख्या होते 2. तर पहिला चेंडूवर आपलं खातं उघडलंय. एक चांगली याच आताचा खेळाडू 1 ओव्हर नंतरच येणार आहे. कंपल्सरी आहे. ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी आहेत. नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. पहिला चेंडू 2 धावा निघतात. ओ चांगला चेंडू, वेल कॅप्ट. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. बघा मी म्हटलं ना की ही विकेट अशी आहे, तुमच्यामध्ये क्षमता असणार ना तर तुम्ही भेदक गोलंदाजी करू शकतात. उसळटा मारा, चांगला रॅपिड चेंडू टाकू शकतात. आणि म्हणूनच ते या विकेटची ख्याती आहे. लहान ग्राउंड जरी असलं तरी मोठमोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम मोठमोठ्या गोलंदाजाने इथे केलंय. ओ वाट अ कमबॅक, वाट अ कमबॅक. सुंदर कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा गेल्यानंतर दोन्ही चेंडू निर्धाव हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि तो गोलंदाज तो म्हणजे निश्चितच शुभम. एक शुभ सुरुवात तुमच्याकडे बघायला मिळतो. साहिल आणि प्रसाद ही सलामीची जोडी. कौशिक 11 उनबाड संघाकडनं. कौशिक 11 उनबाड संघ हा निश्चितच गतवर्षीचा विजेता संघ होता सालवडच्या टुर्नामेंटचा. कौशल 11 कौशल आहे, कुशल नाही, कौशल लिहा. जो खेळाडू आमच्यातून निघून गेला, एक उत्कृष्ट अंडरआर्म खेळाडू आपण पाहिला होता. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो कव्हरच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे 2-2 खेळाडू येईपर्यंत इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या वाढते पुन्हा 2 आणि फलका धावसंख्या लागल्या जातात त्या 4. कौशल हा देखील एका अपघातामध्ये आमच्यातून निघून गेला आणि एक दुर्दैवी अपघात झाला. प्रत्येकात जो लोक हळहळली. कारण तसंच जर तुमचा विचार केला तर एक मोठं व्यक्तिमत्व, लोकांना आवडणारा, प्रत्येकाच्या मनात ज्याने स्थान मिळवतं कौशल. हो सुंदर गोलंदाजी हाताळताना तुम्हाला पाहायला म्हटलं ना मी, ही विकेट जी आहे ह्या विकेटमध्ये तुमच्यामध्ये कौशल्य असेल, गुणवत्ता असेल तर तशी मी गोलंदाजी करू शकतात. आमचे प्रफुल्ल मोरे देखील. प्रफुल्ल घरात मॅच उठताना फ्रेंड सर्वचे खेळाडू. चेंडूला ट्रॅव्हल केला. इथे बाकी चेंडू जातोय. 2 डिक्लेअर झोन 2 आहेत. जाळीवर आदळला डायरेक्ट. 2 धावा तिकडे बहाल आहेत डिक्लेअर झोन मध्ये. 6 धावा झाल्यात. पहिलं षटक संपलं. बघा एक खेळाडू सर्कलच्या आत असताना देखील त्याने काम केलं. आता बाकी त्या खेळाडू मध्ये जायचंय. बुट घालायची आहेत कंपल्सरी, लक्षात ठेवा. आता बाकी मर्यादा. खूप चांगली गोलंदाजी. कारण एकच खेळाडू सर्कलच्या बाहेर असताना देखील ज्या पद्धतीने गोलंदाजी केलाय ह्या शाहील नावाच्या गोलंदाजाने, शुभम नावाच्या गोलंदाजाने. तर पहिलं चला बेटेगाव संघ प्लीज घाई करायची आपल्याला. आणि यातील विजेता संघाला लगेच मॅच खेळावी लागेल याची कृपया नोंद घ्या. यातील विजेता संघ विरुद्ध साई सापडेश्वर सालवड असा दुसरा राऊंडचा सामना खेळेल आणि तो एक संघ आम्हाला बघायला मिळेल.
आता बघू. चला बेटेगाव संघ थोडीशी घाई कर. हा विपुल एक जुना जाणता खेळाडू. जर आपण बेटेगावमध्ये पाहिलं तर दोनच खेळाडू असे आहेत जे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आज देखील हातभार लावत असताना. ओहा यस मंकी विकेट. इथे बाकी गडी आउट आहे कारण नवीन नियमानुसार आपण जर पाहिला तर पहिला गडी तंबूत परततोय तो म्हणजे मंकी विकेट मध्ये. आणि पहिला मंकी विकेट घेणारा गोलंदाज जर आपण पाहिला तर तुम्हाला बघायला मिळतो तो विपुल. हा सालवडचा गोलंदाज. बेटेगावचा फलंदाज गोलंदाज आणि फलंदाज बाद झालाय तो पाहिला तर तुम्हाला बघायला मिळतो तो साहिल. विपुल हा सालवडचा गोलंदाज. तर प्रसाद हा बाद होतोय आणि आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो सूरज. दोन्ही खेळाडूकडे मोठी जबाबदारी पार पाडायची आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते म्हणजे बेटेगाव संघाने. नाही हल्लीच्या काळामध्ये विकेट आहेत सांगायची गरजच नाहीये. नियम बघा मित्रांनो. क्रिकेट नुसतं खेळू नका. क्रिकेटमध्ये रोजचे रोज नियम बदलतात. ते नियम तुम्ही बघायचं आहे. वॉर्निंग हा शब्द राहिलाच नाही म्हणून तो म्हटलाय ना तुम्ही तुमच्या दिलेल्या रेषेमध्ये राहा क्रीजमध्ये राहा. ओहो चेंडू हवेमध्ये गेलाय. इथे बाकी लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय आणि इथे सोपा झेल दिला जातोय. इथे बघता बघता दुसरा गडी पुन्हा तंबूत जातोय. चांगली गोलंदाजी हाताळताना विपुल बाकी तुम्हाला बघायला मिळतो आणि साहिल बाद झालाय. सरळ चेंडू टटवायचा होता लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॅटीवर काही तो बरोबर आला नाही आणि हवेमध्ये गेल्यानंतर लॉंगॉनच्या खेळाडूने सोपा झेल पकडलाय आणि दुसरा गडी तंबूत जातोय आणि फलकात धावसंख्या आहे ती 6. चला फलंदाज अक्रॉस करा. जे नियम आहे ते तुम्हाला पाळावे लागतील. कंपल्सरीचे रूल्स क्रिकेटमध्ये जेवढे आहेत ते सगळे नियम इकडे पाळावे लागतील. तर 2 गडी तंबूत परतलेत आणि फरकात धावसंख्या लागल्या 6. प्रथम फलंदाजी करत असताना हा भूमित ह्याच्याकडे कौशल्य आहे. हा फलंदाज भूमित हा असा आहे जर त्याला चांगली लय सापडली तर बाकी मोठे मोठे धावा काढण्याची क्षमता या खेळाडूकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. भूमित 5 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इथे बाकी मोठी पुन्हा स्पर्धा आपण भरतो. प्रेम चषक. नवीन विकेट बनवलाय. 2 सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत. ते एक आहे लॉंग ऑनला आणि दुसरा एक मिड विकेटला. असे 2 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघतोय. पुन्हा भूमीत समोर गोलंदाज तो विपुल. सुंदर गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज आपण पाहत आहात. बॅकफुटला गेलाय. चेंडूला हलक्या बॅटने रिव्हट केलाय. मिडॉनच्या रिझनला थ्रो करेपर्यंत फलकात धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 7. काय सुंदर पोषक वातावरण तुम्हाला ह्या क्रीडांगणावर बघायला मिळत आहे. आमचं सुरेश काकांचं नेहमीच मी कौतुक करतो. जो आशीर्वाद तुम्ही आमच्या खेळाडूंना आमच्या आयोजकांना देतात. बॅकफुटला गेलाय. गुंडप्पा विश्वाला साईड कट केलाय. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. बघा प्रफुल हा फटका जो पाहिलात बघा संपूर्ण वजन त्यांच्या पायावर दिलं आणि अंगावर जोर घेऊन तो टटवला गेलाय. काय क्लास बघायला मिळते. पूर्वीचं जुनं ते सोनं एमआरच्या टेंडूमध्ये असे फटके बघायला मिळायचे. आणि निलाधरची मी आठवण करीन. पोहनसूद नवरीचा तो ओपनिंग फलंदाज. आज ह्या फटक्यामध्ये त्याची आठवण त्या ज्या पद्धतीने तो बॅकफुटला जायचा आणि चेंडूने ड्राईव्ह करायचा. अफलातून टॅलेंट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. इथे बाकी बघूया पंच काय घोषित करतात. लेक्स्टच्या बाहेर अवांतर धावानिशी पुणेची धावसंख्या होते ती 12. थोडीशी हळूवार सुरुवात म्हणावं लागेल. सुरुवातीचा सामना जो आपण पाहिलात एका साईडला दांडे आणि एका साईडला साई साफडेच्या सालवड. 43 धावा 1 चेंडू बाकी. योगेश हाडला या स्पर्धेमध्ये भाग घेतला पण येणाऱ्या काळामध्ये 8 ते 10 स्पर्धा आपल्याकडे मोठमोठ्या आहेत. हलक्या रुटेड केलाय लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळते का नाही. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या पोहोचते ती 13. 1 टू गो आहे. कव्हर झालंय.
1 to go. पुन्हा एकदा विपुल. बॅक फुटला गेलाय, चेंडू कट केलाय. इथे बघूया बाकी किती होत आहेत. धावून धावा काढायच्या आहेत. एक. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते आणि विचार केला तर 2 षटकं पॉवर प्लेची संपलीत आणि 2 षटकाच्या समापनानंतर फरकावर धावसंख्या लागल्या 2 बाद 14. एक मंकी विकेट आणि एक विकेट घेतलाय तो म्हणजे लॉंग ऑनच्या रिझनला ज्याने अप्रतिम झेल पकडला. चला टीम मिटिंग कमी करायची 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं ही हाताळायची आहेत. चला आदरणीय श्री आशिष परब आपण कृपया आमच्या मंचावरती या. आशिष परब आपण कुठे असाल तुम्हाला आमंत्रित केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. फ्रेंड्स चषकामध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब आपल्याला आमंत्रित करते. आपण कृपया मंचावरती या आशिष परब. चला आता बाकी गोलंदाज कोण तुम्हाला पाहायला मिळतो पाहायचं आहे. शुभम ज्याने पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीचं हाताळलं. फक्त 2च खेळाडू जो आपण इथे पाहिले ते ज्यांनी 10 ते 12 वर्ष क्रिकेट खेळत त्यानंतर बाकी सगळं नवोदित खेळाडूंना घेऊन आपला गावाचा लढा देताना हा बायटेगाव संघ तुम्हाला बघायला मिळतोय. गतवर्षी दोस्ती चषकमध्ये त्यांनी जो परफॉर्मन्स दिला होता अफलातून, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सिंगल डबल धावा काढताना त्यानंतर आपल्या परनाळीमध्ये वंदे मात्र चषकामध्ये देखील या संघाने खूप चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता. ओ चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय पॉईंटच्या रिझनला. चेंडूवर नजर हटली पण ते चेंडूवर शरीराचा बाकी घाव झाला आणि इथे बाकी क्षेत्ररक्षक होते आणि धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोहोचते ती 15. आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला पॉईंट, डीप पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. डायरेक्ट थ्रो. इथे बाकी थोडीशी प्लंबिंग होत आहे आणि चेंडू सुटला होता आणि इथे बाकी धावबाद होते तो भूमीत बाकी धावबाद होता. सरळ चेंडू टटवला होता तो गलीच्या रिझनला. डायरेक्ट थ्रो केला फॉलो थ्रू मध्ये आणि इथे बाकी गडी तंबूत जातो. आता बाकी क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा मित्र परिवार दांडी या संघाकडनं अनेक वर्ष खेळत असताना ज्या धीरज नावाच्या खेळाडूंनी जी मैदानं गाजवलीत ती मोठी खेळ त्यांच्याकडनं पाहणं शक्य झालं पाहिजे आणि ज्या संघाकडनं ज्याच्याकडनं अपेक्षा केल्या जातात तो धीरज गावड नावाचा ब्रँड फलंदाज अष्टपैलू खेळाडू आता बाकी मैदानात जातोय. काय मैदानं गाजवलीत हो. 5 मार्गाची जी टुर्नामेंट सांस्कृतिक विकास मंडळ आयोजित 1 लाखाची भव्य स्पर्धा ज्यांच्या नावावर होती, उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या खेळाडूने घेतलं होतं. भल्याबोल्या संघाला नामचित केलं होतं. असं हा फलंदाज आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे धीरज गावड. असंख्य मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. गुणवत्ता भरलेला हा खेळाडू. असं एक देखील मैदान नाही की त्या मैदानाशी निगडीत असं त्याच्या धावा किंवा गोलंदाजी असेल. असं प्रदीर्घ इतिहास ज्या खेळाडूच्या पाठीमागे आहे. चेंडूला टटवलाय, चांगली रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. हलक्या हाताने कसं खेळायचं हाडलं गौतम. एकमेव फक्त तुमच्याकडे धावा निघाल्याच फक्त, बाकी कोणत्याही खेळून धावा काढल्या नाही. कारण दांडी संघाची सुरुवात अप्रतिम होती. 2 षटकात 23 धावा, त्यानंतर बाकी 4 षटकात फक्त 20 धावा निघाल्या. पुनश्च आता बाकी समोर आहे धीरज आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो शुभम. ओ कट करायचा होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. खूप चांगल्या पद्धतीची हा गोलंदाजी सांभाळतो. छोट्या चणीचा पण खूप चांगला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो बेटेगाव संघाकडनं. डीप पॉइंट बघायला मिळत आहे, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड ऑन बघायला मिळत आहे आणि डी स्क्वेअर लेग. हे 5 खेळाडू तुम्हाला बाकी आता बाकी कव्हर मध्ये आणलाय, पॉइंट नाहीये. चेंडू टटवलाय हवेमध्ये. 2-3 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जात आहेत आणि इथे बाकी झेल पकडलाय. मोठा गडी तंबूत जातोय, मोठा झटका बसतोय कुशल 11 उनबाट संघाला आणि बाद झालाय तो निश्चितच धीरज गावड. चेंडू खेळायचा होता मिड विकेट आणि मिडलच्या रिझनला. चेंडू थोडासा पडल्यानंतर वरती आला, बॅटरीमध्ये काही तो व्यवस्थित लागला नाही आणि मोठा झटका बसतोय. तर तिसरा गडी तंबूत जातोय आणि फरक धावसंख्या लागलाय ती 16 धावा. आता बाकी जातोय तो भूपेश, हा अनुभवी खेळाडू आहे. बघूया आज आपण विचार केला कुशल 11 संघाकडे सगळे नवोदित खेळाडू बघायला मिळत आहेत. बरेचसे खेळाडू नवीन नवीन जॉबला लागलेत परंतु आपल्या संघासाठी देऊ शकत नाही वेळ. पण निश्चितच तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलात कारण इथे सातत्यपूर्वक स्पर्धा होत असतात.
या मैदानावर खेळण्यासाठी मला वाटते 4 ते 5 संघाला आता एंट्री मिळाली नाही, कारण आपल्या टीम बुक झाल्या. 8 संघाच्या आहेत, 10 संघाच्या ज्यांना एंट्री मिळायला लेट झालात, कारण जो फर्स्ट कम त्याला मिळतोय. आणि निश्चित तुषारजी, तुमच्याकडून क्रिकेटचं हे दर्शन बघायला मिळतंय. तुम्ही ज्या पद्धतीने लेफ्ट आर्म गोलंदाजी केलाय, राईट आर्म फलंदाजी केलाय, ओके. हा चालेल चालेल, हा चालेल चालेल चालेल, ओके. हो हो, कुठचा आहे तो? हा चालेल, दे दे नंबर दे हा दिला तर माझी चालू दे. हा, लोकल मध्ये फक्त ट्रान्सपोर्ट आणि आपला तो एक DSR आहे, तो खऱ्या फाट्याच्या ट्रान्सपोर्ट अधिकारीच्या बाजूला तिथपर्यंत जास्तीत जास्त नाही. आपली वी ट्रान्स नंतर ग्राउंडच्या हा आणि कल्पतरू आणि भावना, हा ग्राउंडच्या बाजूला. हा 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 हा, आणि आपला आपला ही भावना शोरूमला. हा हा बस हा, तिकडे 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 तेवढं तिकडेच, बाकी कुठे नाही. हो हो, जास्त तीनच तीनच. हा कर ना, मला सांग मग. हा पाठव सरावला, मी आहे ग्राउंडवर, मला सरावला भेटायला पाठव, ग्राउंड पाठव इकडे. ओके पाठव. ड्रायव्हर आपल्याला येतात. चला, पुण्याचे बघतो खूप चांगली गोलंदाजी हाताळताना अनुभवी फलंदाज आज बाकी तुम्हाला बघायला मिळतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये उनबाड गावामध्ये एक उत्कृष्ट मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे. ओ, चेंज ऑफ पेस, थोडी चतुर गोलंदाजी करताना, कारण बरेच लोक बेटेगावमध्ये का वळतात, तर नंतर कळलं की इकडे चांगली भुजिंग मिळते. भुजिंगची आठवण झाली की बेटेगावचं नाव येते. बघा काय काय दिलंय, गणपती विसर्जन असलं की बेटेगावची नदी आठवते. पुन्हा विपुल, चेंडूला टटवलाय, सरळ 2 क्षेत्रक्षेत्रात आतमध्ये जातो. इथे बाकी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे आणि एका धावेवरच बाकी समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 15-18. चांगली सुरुवात गोलंदाजी झाली. एकमेव गोलंदाजी दोन्ही षटकं पूर्ण केले, तो म्हणजे शुभम. ब्युटिफुल बॉलिंग, काय क्लास एनालिसिस टाकला त्यांनी दोन्ही षटकाचा. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहात आपण. इथे बाकी ऑफ ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या रिझनला. इथं पुन्हा एकदा सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती 19 धावा. इथे बाकी धावा एकेरी दुहेरी देखील जमू शकतात, कारण हे मैदान असं आहे कधी कोणाला कुठे पकडेल हे सांगता येत नाहीये. षटकाराची आतषबाजी करताना फलंदाज देखील कधी चाच पडतो, कारण दोघं गोलंदाजाला जास्त सहकार्य करणारं हे तुम्हाला विकेट बघायला मिळते. मोठा फटका, टायमिंग शॉट लागलाय, सरळ जातो स्कोरच्या डोक्यावर 6 धावा. म्हटलं ना, जुनं ते सोनं तुम्हाला बघायला मिळतंय. जिराभाट हे एक मैदान आहे, त्या जिराभाटामध्ये एक लादी आहे, ती लादी टक टक करायची आणि खेळायचं, तशा पद्धतीचा षटकार इकडे बघायला मिळतोय. आणि येणाऱ्या यावर्षी तुम्हाला नवीन मैदान आणि एक मोठी स्पर्धा उनबाड गावामध्ये बघायला मिळेल. कारण उनबाड गावचं अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, अफलातून टॅलेंटेड खेळाडू त्या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा, रोशन हा एक गोलंदाज देखील नाहीये, नवोदित खेळाडूला घेऊन आल्यात, पण त्याचं कौतुक असायला पाहिजे, कारण बेटेगाव संघ देखील तुमच्याच जाणीचा आहे, ते देखील नवोदित खेळ घेऊन खेळत आहेत. पुण्याची चेंडू टटवलाय, जातो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी ओहो, चांगली नजर बघायला मिळते. नजर हटी, दुर्घटना घटी. शेवटचा चेंडूपर्यंत पाहत राहिलात आणि चेंडू थांबवला जातो. 2 धावांशी धावसंख्या फलकावर लागते. धावसंख्या होते ती 27. चौथं षटक मार्गस्थ आहे. 27 धाव फलकावर लागल्यात. आपण सामना बघत आहात बेटेगाव विरुद्ध कुशल उनबाड. ओ, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस असं म्हटलं जाते ना, गतीपेक्षा हळूवर जा आणि आयुष्य चांगलं जगा. बाईक स्वारांसाठी हा चांगला एक्झाम्पल सेट आहे. तुम्ही जास्तीत जास्त फास्ट जाण्यापेक्षा हळूवर जा, आयुष्य जगा आणि आपल्या परिवारासोबत राहा. मोठा दीर्घायुष्य बघायला मिळतं. चांगलं परिवर्तन. 4 षटकं संपली. उनबाड संघ प्रथम फलंदाजी करत असताना फलकावर धावसंख्या लागलाय ती 27. 4 षटकं 27 धावा. बेटेगाव निश्चितच चांगल्या वेळेवर तुम्ही 4 षटकं कमी केल्यात. थोडंसं वेळ घ्या, कारण यानंतर ह्या संघातला विजेता आणि
साई सापळेच्या सालवड असा सामना खेळण्यात येईल. रोजच्या रोज अशाच पद्धतीने पहिले 4 संघातून एक संघ काढणार, संध्याकाळी 4 संघातून एक संघ काढणार, म्हणजे जेणेकरून ज्याची 3 वाजता दुटी असेल त्यांना दुटी मिळावी या उद्देशाने बहुउद्देशीय असा हा नियम बघायला मिळतोय. चला विपुल थोडीशी घाई करा. 4 षटक 27 धावा. निलेश फायटर, सावली 11, डहाणू असे असंख्य मोठमोठे संघ इथे विजेते ठरलेत. त्यानंतर यंग ॲच्युअर दांडी असे मोठमोठ्या संघाने इथे जेव्हा जेव्हा मॅचेस झाल्यात ते विजेता संघ ठरलाय. आणि नाईट मॅचचा विजेता हा निलेश फायटर संघ होता. ज्या पद्धतीची विकेट केलाय, मैदान तुम्हाला चारही बाजूने बघायला मिळतंय. अफलातून विकेट, काय खेळपट्टी बनवलाय हो. जो येतो तो प्रेमात पडतोय. ज्या पद्धतीने आपण सफाळामध्ये गेल्यात आणि ओमटॅक्स अकॅडमी जर पाहिल्यात, देश विदेशातील टीम तिकडे येतात. दक्षिण आफ्रिकेची टीम यावर्षी तिकडे खेळायला येते त्याच्या क्लबची. बघा असे मोठमोठे खेळ बघायला मिळतात. मोठा फटका खेळायचा होता, फटका काय बसत नाहीये, थोडंसं फ्लम्बिंग होते. पण ह्या खेळाडूचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने नवोदित खेळाडू चांगला यश करता. यश नावाचा खेळाडू ज्याने शॉर्ट मिडविकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या 1 ने वाढते. सूरजच्या बॅटून धाव आलाय. आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विशाल. ओ इथे बाकी वाईड घोषित केलाय. निश्चितच खूप आदळलेला चेंडू होता, खूप वरनं निघून जातोय अशा पद्धतीने वाईड. तर आजच्या दिवसातला गोलंदाजाकडनं दिलेला रायझिंग डिलिव्हरी मधला हा पहिला वाईड. पुन्हा विशाल. ओ मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजी काफी फास्ट पडते, म्हणजे तेज तरार गोलंदाजी टाकत असताना आपल्या खांद्याचा परफेक्ट उपयोग करताना. कारण बेटेगावकडे ग्राउंड आहे. बेटेगावची विकेट जी आहे ती एक चांगली लेदर क्रिकेट विकेट बघायला मिळते. पुन्हा विशाल आणि फलंदाज आहे तो भूपेश. आणि सूरज आहे तो नॉन स्ट्राईकला. भूपेशच्या बॅटचा आपण एक षटकार पाहिला होता. चांगलं फलंदाजी त्यांच्याकडे आपण पाहतोय. ओ वाट बोल्ड, काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. ताशी 130 किलोमीटर हादळताना. कारण हल्लीच्या मुलांना बाईकच तशा मिळतात ना, 5-5 गेअरच्या, जास्त सीसीच्या. आमच्याकडे जर आपण विचार केला तर स्प्लेंडर सारखी गाडी नसावी. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. ही विकेट म्हटलं ना, तुमच्याकडे कौशल्य पाहिजे. या विकेटवर जरी लहान ग्राउंड असलं तरी गोलंदाजाचं अधिरज्य पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन, उत्कृष्ट खेळपट्टी, आउटफील्ड देखील तेवढीच चांगल्या पद्धतीचं. चला दांडीच्या खेळाडू हाडला. इथे बाकी सोडून दिला चेंडू सरळ जातोय. यक्षच्या हातामध्ये अवांतर धावांशी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. 43 धावासाठी एक चेंडू शिल्लक राहिला आणि सामना विजयी संपादला साई साफळेश्वर संघाने. ओहो खडे खडे खेळायचं असतं. गोलंदाजाने त्याचे रोखलाय, पाहिलंय की हा खेळाडू कोणत्या पद्धतीचे फटके खेळतोय. तशा पद्धतीचं गोलंदाजीचं निवारण, गोलंदाजीचं अस्त्र वापरतोय. आणि इथे बाकी फलंदाजाला बांधून ठेवलंय. काय क्लास मैदानाच्या आतमध्ये चाललेल्या क्रिकेटचं द्वंद्व युद्ध तुम्ही पाहत आहात. थोडासा मिस शॉट लागतोय. नो बॉल आहे, +1. नो बॉल +1. फ्री हिट म्हणजे 2 धावांशी वाढते. धावसंख्या होते ती 32. बघूया फ्री हिटचा फायदा हा फलंदाज कसा उचलतो. आजच्या दिवसातला पहिला नो बॉल. बघूया सूरज फ्री हिटचा फायदा कसा उचलतोय. ओहो हो, पण नो बॉल आहे, फ्री हिट आहे. चांगली गोलंदाजी हाताळल्या इथे. अप्रतिम गोलंदाजी. एक चांगलं उदाहरण, चांगलं एक्झाम्पल सेट आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी या मैदानावर टाकायची हे दाखवण्याचं प्रात्यक्षिक जणू काही दाखवतो हा गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो पुन्हा कॉट बिहाइंड जातोय, विकेट जातोय. सूरजला काही काढता आलेलं नाहीये. आणि असं बघता होता पाहिलं तर मला वाटतं चौथा गडी तंबूत परततोय. आणि फलका धावसंख्या लागलाय ती 32.
32 धावा. फ्री हिटला देखील कॉट बिहाइंड होता, फायदा उचलता आला नाही, त्यानंतर देखील बिहाइंड झाला आणि आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो अनमोल. बत्तीस धावा 32. यातील विजेता संघ लगेच सामना खेळणार याची कृपया नोंद घ्या. नो एक्सक्यूज, कोणत्याही अटी चालणार नाहीये. यातील विजेता संघ लगेच राऊंड खेळेल तो म्हणजे साई सापडेश्वर सालवड संघाची. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित 2023चा फ्रेंड चषक आपण पाहत आहात. आजच्या दिवसाला दुसरा सामना. एका साईडला विचार केला कुशल 11 उनबाट जो प्रथम फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षणाची भूमिका पार पडतोय, गोलंदाजी करतोय. बेटेगाव संघ आता बाकी गोलंदाज आहे तो निशान. हा एक जुना जाणता खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. निशान प्रिंटिंग प्रेसचा त्याचा धंदा आहे. लग्न पत्रिका हवी असेल, कोणाला बिल बुक छापायचं असेल, कोणाला काय घ्यायचं त्यांच्याशी संपर्क साधा योग्य प्रकारामध्ये. थोडंसं कन्शियनर एक मराठी आपला गृहस्थ ग्रामस्थ आपला लोकल बांधव या इतरांनी त्यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये जा आणि प्रत्येकाने जिथे जिथे आपलं होतं तेवढं हातभार लावा. ओहो, फलंदाज स्वतः निघून गेलेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. एक चांगला षटकाराच्या बॅटचा आपण पाहिला होता आणि फलका धावला. 32 नंतर मला वाटतं धावा निघत नाहीयेत. बघा आमचे MSCB चे काहीतरी त्यांना गायडन्स करतायत. कारण निश्चितच आतेश वरचं कसं वर कसं घ्यायचं, कोणता खांब कुठे टाकायचा हे सर्व त्यांना कळते. ओके यस, खूप चांगलं पहिलं बघायला मिळेल. कारण MSCB मध्ये कोणती केबल कुठे खेचायची, कोणती लाईन कशी खेचायची प्रश्नच नाही. अतिशय. पण क्रिकेटसाठी आयुष्य ज्याने घालवणारा, खऱ्या पास्तळचं नाव विसरून सरावलीकर म्हणून ज्याने नाव कमवणारा असे आमचे परम मित्र तुम्हाला बघायला मिळत आहेत. मग आमच्या खैरा फाटाचं ग्राउंड असो, दोस्ती चषक असो, जिथे जिथे ग्राउंड नसतील तिथे चांगली खेळपट्टी उभारून देण्याचं काम त्याने केलंय. आता बाकी नवीन फलंदाज गेलाय तो अमितेश. यस त्यानेच केलाय. गंगोतीचं विकेट का होती आपण पाहिलाय ती. एज घेऊन जातोय, डिक्लेअर झोन मध्ये होते. एक धाव. तेहतीस धावा या फलकावर लागतात. ओहो, सुंदर गोलंदाजी. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये फलंदाज चेंडू निर्धाव टाकतात. अति सुरेख गोलंदाजी. निशान अनुभवाचा भांडार असणारा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. विपुल आणि निशांत हे दोन जर तुम्ही खेळाडू पाहिलेत, ते दोन खेळाडू आपल्या गावासाठी झटताना नेहमी आपण बघतोय. नवोदितांना घेऊन गावाचं नाव पुढे नेताना, संघ बांधणी करताना हे फलंदाज आपण पाहतात. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू टटवलाय, जातो सरळ मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते. थोडंसं खराब थ्रो येतो आणि बघता बघता धावसंख्या 2 निशी वाढून धावसंख्या पुढे पोहोचते ती 35 धावावर. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता, टटवला गेला तो मिडॉनच्या रिझनला. थ्रो करेपर्यंत 2 धाव फलकावर लागल्या जातात. शेवटचे षटक मार्गस्थ आहेत. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. बघा धावा निघत नाहीये. प्रथम फलंदाजी करण्यात संघाकडनं धावा निघत नाही. असं वाटतं की हे मैदान पाहिलं तर 80-90 काढू शकाल, पण निश्चितच जेव्हा तुम्ही जातात तेव्हा कळते गोलंदाजीची काय धार बघायला मिळते. आहा, चेंडू हवेमध्ये फसला. इथे चेंडूच्या मागे आणि मोठा गडी एकदा पुन्हा तंबूत परततोय. तर अशा पद्धतीने आपण गडीबादचा विचार केला तर 6वा गडी तंबूत जातोय, तो म्हणजे कुशल 11 उनबाट संघाचा. खूप चांगली गोलंदाजी हाताळली आहे बेटेगाव संघाने. 6वा गडी तंबूत जातोय. आपण करण नावाचा एक फलंदाज पाहिला, त्याने 17 चेंडूमध्ये 32 धावा आपल्या संघासाठी काढल्यात. साई सापडे संघाकडनं पहिल्या सामन्याचा सामनावीरचा मालकरी ठरला. 17 चेंडू 32 धावा, 2 षटकार आणि 3 चौकार काढल्या आणि नोट आउट राहिला आपल्या संघासाठी. आता बाकी नवीन फलंदाज गेलाय तो चिन्मय. बघा नवोदित खेळाडू घेऊन संघ आलाय, कौतुक करायला पाहिजे. किती धावा निघतात ते पाहायचं आहे. शेवटचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय चिन्मय. एक चेंडू बाकी आहे.
गतवर्षीचा सालवड संघ विजेता होता सालवड ट्रॉफीमध्ये. चेंडू टटवलाय, सरळ हातामध्ये जातो की पाहायचं आहे. एक धावतो फरकावर लागली जाते आणि बघता बघता धावसंख्या एक निवाडते आणि धावसंख्या होते ती 36. तर 6 षटकं संपली आणि 6 षटकाच्या समापनानंतर 6च्या सरासरीने फरकावर धावसंख्या लागली 36. 37 धावा विजयासाठी करायच्या आहेत. मी पुनश्च सांगतोय की यातील विजेता संघ आणि साई सापडेश्वर लगेच टॉस केला जाईल. कोणत्याही पद्धतीचा रेस दिला जायला येईल, कारण आपल्याला माहिती आहे क्रिकेटची नियमावली आपण पूर्ण केलाय. यातील विजेता संघ हा साई सापडेश्वर सालवड संघाविरुद्ध खेळेल. 7 गडी बाद झालेत ते कुशल 11 संघाचे. कुशल 11 संघ 6 षटकात 36 धावा काढल्यात, म्हणजे 37 धावाचं आव्हान दिलंय ते म्हणजे निश्चितच बेटेगाव संघासाठी. सर्व गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने बेटेगाव संघाच्या गोलंदाजा केली. शुभम, विपुल, विशाल, निशांत या चारही गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या सुरक्षित धावापर्यंत समोरच्या संघाला रोखलाय. आपण जर पाहिलात तर इथे सगळे नवोदित खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. एक फक्त धीरजचा विचार केलात तर फक्त आपला जुना जाणता खेळाडू बघायला मिळतो. बाकी सर्व खेळाडू तुम्ही जर पाहिले उनबाट संघाकडनं खूप काही वेगळे खेळाडू बघायला मिळतात. चला बेटेगाव संघ फलंदाजीसाठी पाठवा. बघा ही स्पर्धा बिहारमध्ये देखील बघतायत, कारण बिहारच्या एका फलंदाजाने सामनावीरचा पुरस्कार घेतलाय आणि सुरेश काका ही आपली स्पर्धा जी आहे ना बिहारमध्ये बघतायत. जो आता मॅन ऑफ द मॅच झाला सालवड संघाकडनं तो प्रॉपर बिहारचा आहे. त्याचे आईवडील आपल्याकडे कामाला आहेत, सालवड गावात राहतो आणि ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून बिहारमध्ये बघतायत. आणि हा डीजे जो आपल्याला आहे तो उर्वी डीजे, कधीही तुम्ही फोन करा, पैशाचा कोणता विचार न करता नेहमी क्रिकेटसाठी धावत येणारा आणि लग्नोत्सव उत्कृष्ट बँजो उत्कृष्ट संगीत म्हणजे आपल्या गोदामामध्ये उत्कृष्ट असे प्रत्येक इक्विपमेंट प्रत्येक साहित्य या उर्वी डीजेकडे तुम्हाला बघायला मिळते. चला बेटेगाव फलंदाज पाठवा. या मैदानावरला एक रेकॉर्ड आहे, 32 धावा देखील काढू शकलेला नाहीये. 32 धावामध्ये देखील सामना विजय झालाय. जर तुमच्याकडे गोलंदाजीची गुणवत्ता असेल तर तुम्ही बेटेगाव संघ फलंदाजी पाठवा ना प्लीज. निशांत, विपुल, निश्चितच तुम्हाला एक विनंती आहे की फलंदाज लवकर पाठवा, कारण यानंतर विजेता संघ आणि साई सापडे सालवड हा दुसरा राऊंडचा खेळ आणि पहिला संघ आम्हाला क्वार्टर फायनल मिळेल. ज्या पद्धतीने मला वाटते लेटेस्ट तुम्ही आशागडची ट्रॉफी केली ना, आशागड प्रीमियर लीग देखील ओमसाईने केलाय. तर सलामीची जोडी तुम्हाला निशांत आणि वैभव. एक उत्कृष्ट क्रिकेटर अंडरा मौरम बादशाह म्हणावं लागेल. काय गोलंदाजी, गत वर्षी दोस्ती चषक कोण विसरू शकतो. चला आपण सामन्यापर्यंत जातोय.
पहिलं गोलंदाज हाताळतोय गोलंदाज पाहायला मिळतो तो निश्चितच मोठा धीरज गावड. मित्रपर संघाकडनं खेळताना अनेक वर्ष जो खेळलाय ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, लाखाच्या 2 लाखाच्या, असा एक मोठा दांडगा अनुभव ज्याच्या पाठीशी बघायला मिळतोय तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो धीरज गावड. आणि सलामीची जोडी जर आपण विचार केली तर निश्चितच पाहायला मिळते एका साईडला निशांत आणि एका साईडला विचार केला तर वैभव बेटेगाव संघाकडनं. 36 चेंडू आणि 37 धावाची आवश्यकता. निशांत यष्टीरक्षक यष्ट्याला चिकटून तुम्ही पाहत आहात. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. एखाद्या कोनरच्या खाडीतून कशा पद्धतीचं सोनं घ्यायचं आणि कसं कुठे पेहरावं ही ज्याला माहिती आहे तसा गोलंदाज बघायला मिळतो. वयाच्या 13व्या वर्षापासून गोलंदाजी करतोय. खूप मोठे मोठे दांडगे मित्र परिवार अशा मोठ्या संघातून असंख्य वर्ष खेळताना ज्याने आपला दबदबा निर्माण केलाय. शॉर्ट ऑफ प्लेन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळेल कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. जरा बाहेरच्या खेळाडूंना आमचे प्रेक्षक असतील चेंडू असेल तर आम्हाला द्या. चेंडू येईल बघा. आमचे काही आला बघा. आमच्या दुकानदारांना माहिती आहे हा आपल्या गावातल्या ऑर्गनायझरला चेंडू आला त्याला परतायचं आहे आणि हीच भाषा तुम्ही आमच्यापर्यंत वापरा. आमच्या मेडिकल देखील इकडे ज्याने आम्हाला फर्स्ट एड उपलब्ध करून दिलाय. धावसंख्या होते 1. शिवाय मेडिकल ज्यांच्याकडे आम्हाला फर्स्ट एड उपलब्ध झालाय. शिवाय मेडिकलनं आम्हाला फर्स्ट एड बघायला मिळतंय. खातं उघडलं दुसऱ्या चेंडू मध्ये ते निशांत यांनी. आता बाकी डावखुरा फलंदाज आहे हा. डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो वैभव नावाचा फलंदाज. 37 धावाचं सोपं आव्हान दिसतंय पण ते कठीण देखील होऊ शकते. फुलटच चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळणार आहे. बिल्डिंग वरती चेंडू आहे. बॉल आएगा आप दीजिए ना. आप कोशिश करेंगे तो बिल्कुल मिलेगा क्योंकि यही लोग जो है कुछ संकट आएगा तो हमें दौड़ के आ पड़ते हैं. बॉल इन वहां जो बैठ के हमारे बिल्कुल बॉल मिल जाएगी. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते ती 2. अतिशय सुंदर आयोजन. सांगायला आनंद वाटतंय की आतापर्यंत दुसरा सामना आणि 26 ना बघा चेंडू मिळतोय. थैंक यू मैन, गॉड ब्लेस यू. यही प्यार सरावली के साथ जुड़े रहेंगे. जब भी जरूरत पड़े कुछ संकट में रहेंगे फिर लोकल मैन को आवाज दीजिए दौड़ के आएंगे आपके लिए. चला आता आपण पाहता 2 धावा झाल्यात. पुनश्च निशांत समोर आहे तो. सरळ चेंडू टटवलाय. धावबाचा चार डायरेक्ट हिट पाहायला मिळतो का नाही. हातातच चेंडू सुटला अन्यथा मोठी विकेट बघायला मिळाली असती. ज्या गावाने अंडरआर्म मध्ये देखील मोठा धबधबा निर्माण केलाय तो तुम्हाला बघायला मिळतो कुशल 11 उनबाट. धर्मेडचा विजेता संघ आहे. काय रात्रीची ट्रॉफी मारली होती त्यांनी. पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. आता बाकी चेंडू नवीन द्यावा लागेल. चेंडू सरळ जातोय. आपल्या ह्या गावामध्ये बॅकफुटला गेला चेंडू हुक केला आणि ही चेंडू टाकण्याची एक वेगळी युक्ती आहे. तुम्ही मागे काढा किती फक्त एकच मिळणार आहे. धावसंख्या होते 3. यानंतर सामना यातील विजेता संघ आणि साई सापडेच्या सालवड. कारण व्हॉट अ गुड बॅटिंग टुडे. सरळ खेळलाय चेंडू सरळ जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने पुन्हा वाढते आणि फरकात धावसंख्या होते ती 4. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर कुशल 11 उनबाट आणि दुसरं
सर आता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापर्यंत फरकात धावसंख्या लागले 4. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली तेव्हा धीरजाने. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो प्रसाद. Unique way to wish Christmas. अतिशय मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. फ्रेंड्स सरावडे क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड चषक 2023. 31 तारखेला आपण या स्पर्धेची सांगता बघणार आहोत. जाता जाता या वर्षाला निरोप देणार आहोत आणि नवीन वर्षाची सुरुवात बघणार आहोत. म्हणजे बघा आयोजन करण्यामागे एका साईडला वर्षाला निरोप द्यायचं आणि एका नवं वर्षाचा जाता जाता नवीन एक विक्रम नोंदवायचा आहे. मॅच बॉल आलाय तो घ्या. मॅचचा बॉल आलाय. गेट बंद करायचंय. जरा गेट बंद करा. मागचा आमचा हा नियम आहे, हा तुम्हाला पाळावाच लागेल. गेट बंद करा. आत्याचे मित्र असतील किंवा गावातले कोणी देखील असतील ते तो हा रूल आहे तो प्रत्येकानं पाळायचा आहे. कारण कोणत्याही खेळाडूला अपघात होणे ही काळजी बाळगतो आम्ही. काय गोलंदाजी बघायला मिळते. आज जर विचार केला तर आपल्याला डावखुरा गोलंदाज आपण जो पाहिला पहिल्या सामन्यात साई सापळेच्या सालवडकडनं संचय काय गोलंदाजी केली होती. अक्षरशः बांधून ठेवल्या दांडीच्या फलंदाजांना. अतिशय सुंदर आयोजन. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट. या भागातली उत्कृष्ट टुर्नामेंट जर बघितलं विचार केला तर अशा टुर्नामेंटपैकी ही एक टुर्नामेंट बघायला येत्या काळामध्ये तुम्हाला ऑरेंज चषक बघायला मिळणार आहे. नंतर सालोडमध्ये बघायला मिळणार आहे. दांडीमध्ये बघायला मिळणार आहे. उनभाटमध्ये बघायला मिळणार आहे. अशा असंख्य स्पर्धा जिथे आपण हे जोडणार आहोत. फुटत चेंडू टटवायचा तर डी स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू काही बॅटीवर येत नाही. सरळ चेंडू जातो फॉलो थ्रोच्या रिझनला. इथे फील्ड करेपर्यंत फरकाव धावसंख्या 1 निवडत्या. धावसंख्या होते ती 5. 32 धावाची आम्हाला खेळी आठवते. क्वार्टर फायनल सामना होता. समोरच्या संघाची धावसंख्या झालेली 32 आणि समोरच्या संघाला 24 धावामध्ये गुंडाळण्याचं काम केलं होतं. म्हणजे लो स्कोरिंगची मॅच देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला विजयी करता येते. आणि आजचापर्यंत दिवस गेला सगळ्या मॅच लो स्कोरिंगच आतापर्यंत आपण पाहत आहात. पुनच्छ गोलंदाजी हाताळतो प्रसाद आणि समोर निशांत बाकी फलंदाजी करताना बघायला मिळतोय. चेंडू टट्टवला आहे. चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण हाताळताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होते ती 6. एका साईडला आमच्या स्पॉन्सरचे तुम्ही बॅनर बघतात. आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामर बघतात. आतेज राऊत त्यांचं बॅनर बघतात आणि सरपंच साहेब यांचा देखील तुम्ही बॅनरवर आनंद धोडी साहेब लोकानियुक्त निवडून आलेले सरावले ग्रामचे सरपंच. इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढंच चांगलं पिकअप अँड थ्रो बघायला मिळतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. दरम्यान धावसंख्या 2 ने वाढतायत. शॉट खेळला होता सरळ शॉट मिडॉनच्या रिझनला. क्षेत्ररक्षण करेपर्यंत 2 धाव फलकावर लागतात. विशालच्या बॅटीतून आपण बघत आहात. वैभवच्या बॅटीतून धावसंख्या होते 8. निशान आणि वैभव डाव्या हाताचा आणि उजव्या हातीचा अशी जोडगोळी तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक कमबॅक. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत प्रभावित केलाय डावखुऱ्या गोलंदाजाने. डावखुरे 2 गोलंदाज आपण पहिल्याच्या सामन्यात संचय 2 षटक. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. आणि आता देखील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पेस पेस काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. बघा मी म्हटलं ना सरावलीच्या विकेटवर या आणि खेळून दाखवा. मैदान जरी तुषार छोटं असलं ना तरी भल्या भल्याचे थांबवड ओढत असे बघायला मिळतात. कारण ते गोल विकेट थोडी चांगली बनवली जाते. दरम्यान षटक संपली 2 आणि फलकात धावसंख्या 8. तर पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. आता माझी फील्ड रिस्ट्रिक्शन संपलाय 5-4. चला निश्चितच माझे परम मित्र आहेत म्हणून सांगितलं. कोणी पाठवलंय?
अविनाश पावडे धन्यवाद. हेच प्रेम तुमचं असायला पाहिजे. सुंदर समालोचन करण्यामागे मी काही करत नसतो, सर्व माझे तुम्ही सपोर्टर्स आहात जे माझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यामुळेच मला हे नवीन नवीन शब्द सुचतात. सतत 15 दिवस मला ओमटॅक्समध्ये टुर्नामेंट करण्याची, मला 21 तारखेला एक मोठी फायनल तिकडे आहे. आणि या जानेवारी महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्लब येतो, जॉन्टी रोड्स तिकडे आला, नतमस्तक झाला. व्हॉट अ ब्युटिफुल. आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट मोठी अकॅडमी क्रिकेटची तुम्हाला ओमटॅक्स बघायला मिळते. एके दिवशी जा आणि खरोखर बघा काय त्यांची तुम्हाला अकॅडमी बघायला मिळते. एक डिक्लेअर आहे, डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 9. मोठी मॅच बघायला मिळते. बघा छोटा स्कोर जरी असला तरी या मैदानावर भल्या भल्याला पाणी पाजण्याचं काम असंख्य सामन्यामध्ये आपण पाहिलं आहे. पूर्वीचा आपण जर इतिहास जर दुधरून पाहिलात त्या इतिहासाचे पानं जर उघडलेत तर मोठी धावसंख्या देखील झालाय, छोटी धावसंख्या देखील होऊ शकत नाहीये. त्याच दरम्यान आपल्याकडे सामना पाहतो. एका साईडला कुशल 11 उनबाट विरुद्ध बेटेगाव. बेटेगावला आव्हान दिलं 36 धावाचं, तिसरं षटक मार्गस्थ आणि फलकाव धावसंख्या ती 9. ओहो यष्टी रक्षण खराब आहे. मला तर वाटतं हा चेंडू इथे असायलाच पाहिजे. 22च्या रूपात 1 रन. यष्टीरक्षकाला चेंडू थांबवायला पाहिजे. तुमच्याकडे जर विचार केला तर फक्त धावसंख्या मोजकीच आहे आणि अशा वेळेस तुम्ही डॉट चेंडू जर घालवतील तर बाकी गोलंदाजाला तुम्ही थोडंसं महागात पाडाल. कारण हा गोलंदाज पूर्ण शार्पनिंग आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सिस्पीची पेन्सिल कसं कोरला गेला, प्रदीर्घ अनुभव, मोठमोठ्या संघाबरोबर खेळलाय आणि नामांकित कोरला. म्हणूनच तर ह्या गोलंदाजाला जिथे जाते दिनेश गावरचा धबधबा बघायला मिळतोय. ओ हो हो व्हॉट अ बॉलिंग. क्लास गोलंदाजी बघायला मिळतोय. अफलातून टॅलेंट. रोशन आणि हा गोलंदाज सुरुवात करायची. रोशन आणि ह्याच्याकडनं आपण बघितल्यात अशी नामांकित. आज रोशन नाहीये, तेजस नाहीये, मोठमोठे 2-3 खेळाडू या संघात दिसत नाहीयेत आणि बेटेगावचा संघ नेहमीच लहान मुलांना घेऊन खेळत असतोय. चांगली गोलंदाजी डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. का धावबाचा चान्स आणि इथे गडी टिपला जातो. व्हॉट अ ब्युटिफुल फील्डिंग. कोण होता क्षेत्ररक्षक हा? लाल कॅप महेश. धन्यवाद. अक्रॉस करा. कंपल्सरी क्रिकेटचे नियम पालन करायचे. बघा बॉल थोडा खालती होता. रॅपिड गोलंदाजी करतात. शॉर्ट पॉईंटच्या रिझनला तो चेंडू गेला. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण केलं महेश यांच्याकडनं बघायला मिळालं. नॉन स्ट्राईकला थ्रो गेला आणि धीरेने गॅदरिंग किती सुंदर. बघा थ्रो तेवढा सोपा नव्हता, थ्रो जोरात होता. सुंदर गॅदरिंग. इथे बघा एक मोठा गडी तंबूत परततोय आणि फलकात धावसंख्या लागलाय ती 10. पहिला गडी तंबूत जातोय. सामना बरोबरीत झाला तर विकेट बघण्यात येईल. 7 गडी बाद झाले ते कुशल उनबाट संघाचे. आता बाकी विचार कर. 10 रन्स. तिसरं षटक चालू आहे. विजयासाठी 36 करायचे आहेत. पुनच्छ गावड. धीरज याचा तुरंत चेंडू. इथे बाकी क्षेत्ररक्षण जातोय. लॉंग ऑफचे 2-2 खेळाडू. बघा किती सुंदर क्षेत्र. धावबाचा चान्स. डायरेक्ट हिट. ओहो इथे बाकी चांगला चान्स होता. गॅदरिंग झाला नाही आणि इथे बघता 2 धावा निघतायत. छोट्या चणीचे खेळाडू आहेत पण घाटामध्ये गाडी कशी चालवायची आणि बघता बघता छोट्याशा मावळ्या घेऊन गडकरीला कसे जिंकायचे जे शिवरायाने दाखवलं तशा पद्धतीचे हे मावळे बाकी चांगले क्षेत्ररक्षण करताना. अफलातून टॅलेंट. धर्मवीर चषकाचे विजेता अंडरामध्ये हा संघ आम्ही पाहिलाय. पुण्याचं धीरज समोर तुम्हाला बघायला मिळतो. विशाल. येतील काही कामं असतील ते आमची होतील निश्चितच. आतापर्यंत आपण पाहिलंय की 2600 लोक ही आमची यूट्यूबच्या माध्यमातून ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह आपण मॅच बघत आहात. ओ चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. काय गोलंदाजी केलाय धीरज यांनी. 2 षटक किती धावा दिल्या धीरज यांनी बघा. 2 It's
12 धावा झाल्यात. 2 षटकाने फक्त 8च धावा दिल्यात धीरज याने. खूप चांगल्या पाहिजे गोलंदाजी बघायला मिळते धीरज यांच्या खात्यातून. प्रसाद आहे नवीन गोलंदाज, याने पहिलं षटक हाताळलं होतं. दुसरं षटक बघूया. तू विचार केला तर 3 षटकात फक्त 12 धावा निघाल्यात. एक गडी तंबूत धाडलाय. आता बाकी बघूया कशा प्रकारे प्रसाद गोलंदाजी करतो. डावखुरा गोलंदाज, काय अफलातून गोलंदाजी हाताळलेले जात आहे. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला विचार केला कुशल 11 विरुद्ध बेटेगाव. पाईपवर कृपया बसू नका, दुर्घटना होऊ शकेल. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. माझं भाग्य होतं की नुकतंच मला ओमटास ग्राउंडवर एक 15 दिवसापूर्वी करसन घावरी ज्यांनी 70-80चं दशक गाठवलं, 2 विश्वचषक खेळ त्यांच्यावर भेटता आलं. बऱ्याचशा काही सूचना त्यांच्याकडून ऐकता आल्या की लेदर क्रिकेटची प्रवणी मोठी होतात. नंतर भेटले मॉन्टी फॉनेसर इंग्लंडचे. हिंदी खूप चांगली येते, त्यांच्याविषयी सांगितलं, खूप चांगल्या गोष्टी शिकता आल्या. ओ काय गोलंदाजी बघायला मिळते. उनबाटच्या समुद्र किनारे जायचं, उसळत्या वारामध्ये मोठमोठ्या लाटामध्ये मैदानावर कसं चेंडू टाकायचं हे अस्त्र बाकी वापरतात. त्या अस्त्राचा फायदा इकडे केला जातोय. अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. ह्या विकेटची जेवढी तुम्ही तारीफ करा तेवढी कमी आहे. आणि म्हणून तो म्हणतात ना, लहान गावावर खेळा आणि खेळून दाखवा, तसं पाहायला मिळते. इथे बाकी चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो लॉगॉपच्या रिझनला. इथे बाकी पूर्व अभ्यास केलाय या खेळाडूने. चेंडू रायझिंग झाला, डोक्यावरून जाईल म्हणून पोझिशन घेतली. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 13 धावा. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या मध्ये आतमध्ये आपण बघत आहात. फ्रेंड चषक 2023 आयोजक फ्रेंड क्रिकेट क्लब सरावली. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो वैभव, आणि एका साईडला विचार केला तो विशाल घरात. आणि गोलंदाज आहे तो जो प्रसाद. काय गोलंदाजी हाताळतोय. डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी हाताळतोय. पंचांच्या उजवीकडनं क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केला आहे. ऑनसाईडच्या सर्कलमध्ये 2 बोलवलेत. मिड विकेट, मिड ऑन, आणि तुम्हाला बघायला मिळते ती स्क्वेअर लेग. हे 3 खेळाडू बघायला मिळतात. ऑफ साईडला डीप गली बघायला मिळते. ओ हो हा हा क्लास अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. आज इकडे जर आम्ही आठवण केली तर अशा काळामध्ये गोलंदाजी टाकणारा तुमच्या गावचा जावई अनिल घरात, ज्याने मोठं क्रीडांगण गाजवलंय, अशा पद्धतीची गोलंदाजी टाकायचं. कलियुगातला फलंदाज मला विचारला कोण नसेल तर मी अनिल घरचं पहिलं नाव घेईल. काय अफलातून क्रिकेट खेळलाय त्या खेळाडूंकडनं. अनड्राईव्ह केलाय. खेळाडू आहे सरळ चेंडूच्या पाठीमागे जातोय. निश्चित धीरजच्या हातामध्ये क्षेत्रक्षण. ओहो दोन्ही संघ एका साईडला, आणि इथे बाकी नॉन स्ट्राईकला खेळाडू बाद झालाय. इथे बाकी गडी तंबूत परतलाय. विशाल बाद झालाय. बघा कमी धावसंख्या असताना देखील दडपण कसं करायला मिळते. म्हणजे इकडे काका सुरेश काका विचार तुम्ही केलात ना, कमी पगारामध्ये संसार थाटायचा, मुलाला कसं शिकवायचं, जी आपली गृहिणी काम करते तशा परीचं बघायला मिळते. अफलातून गोलंदाजी बघायला मिळते. आणि आता ह्या फलंदाजाकडून मोठ्या आशा बाळगल्या जातात. अजून विपुल बाकी आहे. अजून जर तुम्ही विचार केलात तर मोठा अनुभवी फलंदाज हा विपुल तुम्हाला पाहायला मिळतोय. नका ना मॅच संपून लगेच सोडवा, आता नका करू, कारण ऍक्च्युअली विजेता संघ आणि त्यांना बोलून घ्या फक्त बस. खूप सुंदर आयोजन. मॅचेस देखील आलाय. अफलातून चांगलं आयोजन तुमच्याकडे बघायला मिळत आहे. यस, लो स्कोरिंग मॅच. सालवड संघ तयार राहायचं. यातील विजेता संघ मॅच संपली की तुम्ही टॉस बॉक्स मध्ये या. चल सामन्यापर्यंत जाऊया. तर टोटल धावसंख्या झाली ती 14. विजयासाठी करायचे 36 आणि 37 करायचे. एज घेतलाय. एकच धाव मिळणार आहे इकडे. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती. आता बाकी 3 षटकाने 15 धावा. बघा तुषार तुम्ही विचार केला तसं वाटतं की छोटंसं मैदान आहे. 36 धावा मॅच संपेल. 3 षटकं 15 धावा. 4 षटकं झाली मला वाटते, आणि 4 षटकात धावसंख्या झाली ती 15. काय गोलंदाजी. दोन्हीही गोलंदाजी चांगली गोलंदाजी. एका साईडला धीरज आणि एका साईडला प्रसाद. प्रसाद याने किती धावा दिल्या सांगा मला. 2 षटकात प्रसाद याने 7 धावा दिल्या. तर बघा बॉलिंग अनालिसिस कसं आहे. धीरज 2 षटकं 8 धावा, प्रसाद 2 षटकं 7 धावा. आता बाकी तुम्हाला 12 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 22. 12 चेंडूमध्ये 22 धावा. बघा कशा पद्धतीचा सामना फिरवला जातो. एक मोठा अफलातून क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
आपण विचार केलात की एक माफक धावामध्ये थांबवलं होतं, फक्त 36 धावसंख्य रोखलं गेलं होतं, ते म्हणजे कुशल 11 उनबाट संघाला. आणि विजयासाठी जर विचार केला तर 37 धावाची आवश्यकता असताना आता आपण मॅचची परिस्थिती जर एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये पाहाल तर बाकी 4 षटकामध्ये फक्त धावा निघाल्यात त्या 15. म्हणजे 12 चेंडू 22 धावाची आवश्यकता. गोलंदाज कोण आहे बाळा? सूरज. बघा नौखे खेळाडू आहेत, कारण बऱ्याचदा बघतोय की त्यांनी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या टुर्नामेंट खेळण्यासाठी नवोदित खेळाडू तुमच्या संघाकडनं बघायला मिळतात. आज 3 ते 4 खेळाडूची अनुपस्थिती आहेत आणि बेटगाव संघाकडे देखील नवोदितच खेळाडू आहेत. 12 चेंडू 22 धावा. सन्मान्य अशोक वडे साहेब, सन्मान्य कुंदन संके साहेब, आशापुरा मार्बल, विशू स्पोर्ट्स, माऊली बिल्डर, TR असोसिएटर म्हणजे आमच्याबरोबर बसलेत. खराब चेंडू, इथे चेंडू टटवलाय आणि झेलबाद झालाय, फटका फसलाय आणि बरोबर त्या जागेवर जाऊन उभा होतात ते म्हणजे मिडॉनच्या रिझनला. इथे तुम्ही धीरज गावडला पाहतात आणि इथे मोठा झटका बसतोय तो बाकी निश्चितच विचार केला तर बाकी बेटेगाव संघाला. हॉटेल ललित, सूरज एंटरप्राइजेस, पनारा हॉटेल, सद्गुरू ऑटोमोबाईल्स, हर्षला ट्रॅव्हल्स आणि त्यानंतर आम्हाला आर्थिक सहाय्य या लोकांनी केलाय. आमच्या गावचे लाडके सरपंच, सरावले ग्रामपंचायत लोकानियुक्त सरपंच सन्माननीय आनंद दोडी साहेब, आतेज राऊत, आमचे ग्रामपंचायत सदस्य धर्मवीर आनंदगे युवा प्रतिष्ठान संपर्क प्रमुख पालघर जिल्हा. त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत सौ मिताली राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहाय्य सौ अंकिता घुडे, सौ समीक्षा घरत, सौ पूनम राऊत या सर्व ग्रामपंचायत सरावली सदस्य आहेत, त्यांच्याकडनं देखील आम्हाला आर्थिक सहाय्य. त्यानंतर आमचे श्री मिलिंद यादव, श्री प्रफुल्ल घरत आणि श्री भूपेंद्र माछी यांच्याकडनं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोठं अर्थसहाय्य दिलं आहे. आणि त्यानंतर बाकी आमचे ग्रामस्थ आणि ज्या पद्धतीने सर्व आमची फ्रेंड क्रिकेट क्लबच्या मदतीने तुम्हाला सर्व काही बघायला मिळत आहेत. इथे कॅच आहे, ओको, इथे बाकी झेल सुटला जातोय. खेळाडू नाही आहेत, विचार करतात ह्यांना कधी नंबर लागतो नाही लागतो. आज गावामध्ये येताना आता घेऊन आल्यानंतर अशी पाळी बऱ्याच वेळा बऱ्याचशा संघाची यायची. तुषार बघा आपल्याकडे देखील कधी कधी खेळायचे, तुम्ही 5-5 जणच खेळायचे, नंतर मिळायचे तरी देखील तुम्ही मग रागवायचे नाही, चालून द्या चालून द्या, अशा पद्धतीची आज ती परिस्थिती आहे. अतिशय मोठी रंगतदार लढत. धावसंख्या फक्त एकेरीने वाढते. काय गोलंदाजी सांभाळलाय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, इथे बाकी चटवलाय पॉइंटच्या रिझनला. ओ, यष्टीरक्षकाचं कौशल्य बघायला मिळतंय. यष्टीरक्षकाने चेंडू पुढे जाऊन गॅदर केला. ऍक्च्युली ते गेले होते लेग साईडला, परंतु पुन्हा धावून आले की चेंडू थ्रो येणार नाहीये. अप्रतिम यष्टीरक्षण बघायला मिळतंय. लो स्कोरिंग मॅच. मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या मैदानावर 36 धावामध्ये बरेचसे संघ पराभूत झालेत. आजचा तिसरा सामना कदाचित होईल का, परंतु अजून सुद्धा मोठी बॅटिंग लाईनअप आहे बेटेगाव संघाकडे. 9 चेंडू 20 धावा. विपुलला का मागे ठेवलाय समजत नाहीये. 9 चेंडू 20 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. ओहो, घुमा दिया, लेग ब्रेक चेंडू बघायला मिळतोय. अक्षरशः मी कौतुक करीन धीरजने ज्या पद्धतीने गोलंदाजाला शिकवलाय, ज्या गोलंदाजाला घडवलाय. येणाऱ्या काळामध्ये हा संघ देखील खूप मोठी प्रगती करू शकतोय, नो डाऊट. म्हणूनच तर सालवडचा विजेता संघ होता तो 50,000चा. चेंडू फसलाय, इथे धाव बाजू की पाय. ओहो, क्रिकेटच्या इतिहासामध्ये पंचाला ढकलून झेल घेण्याचा पहिल्यांदा विक्रम बघू शकतात. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पंचाला बाजूला ढकललं आणि झेल घेतलाय, हा असा पहिल्यांदाचा विक्रम तुम्हाला बघायला मिळते. ओम साई, हा तुम्ही थिएटर टाकायला पाहिजे. ओम साई, हे आपण युट्यूबवर टाका, बघा कशा पद्धतीने हंपायरला हळूच बाजूला काढला झेल घेतलाय. काय गोलंदाजी बघायला मिळत आहे. धावसंख्या आहे ती 17 आणि गडी बाद झालेत. 4 गडी बाद झालेत. 17 धावा फलकावर लागल्यात. आता बाकी कोण गेलाय? शैलेश. किती चेंडू उरले, किती धावा हव्यात? 7 चेंडू 20 धावा. कोणी विचार केला नसेल की 37 धावाचं माफक आव्हान असताना अशा पद्धतीची गोलंदाजी देखील सामना करू शकतोय. मी म्हटलं ना की 36 धावा, आता पण 2 संघ पराभूत झालेत. 7 चेंडू मध्ये तुम्हाला धावा हव्यात त्या 20. बघूया शैलेश
भरगच्च शरीर रचना, चांगल्या परीची फलंदाजी करण्याची कुशलता त्यांच्याकडे आहे असं आम्ही ऐकून आहात. कारण पहिल्यांदा माझ्या समालोचनातून मी या फलंदाजांना खेळताना पाहत आहे. एकच धाव मिळाली, इथे डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या 1/22 रूपात वाढते. आता बाकी तुम्हाला धावा हव्यात 6 चेंडू 19 धावा. बघा काय सामना झुकतोय. व्हॉट अ ब्युटिफुल कॅप्टनशिप, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग फ्रॉम टुडे. ऑल बॉलर्स, एका साईडला धीरज, एका साईडला प्रसाद आणि आता सूरज याने एका षटकात 3च धावा दिल्या. तर बघा बॉलिंग अनालिसिस आता पण तुम्हाला सांगतो. पहिल्या षटकात धावायला 4, दुसऱ्या षटकात प्रसादच्या धावायला 4, धीरजच्या तिसऱ्या षटकामध्ये धावा निघाल्या 4, प्रसादच्या चौथ्या षटकामध्ये धावा निघाल्या 3 आणि 5व्या षटकात सूरजच्या धावा निघाल्या 3. तर अशा पद्धतीने 5 षटकं झालीत, 18 धावा फलकावर लागतात. आता 6 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. चला कोण गोलंदाज येतो बघायला मिळतोय. आमच्या नितीचंच एक बिझनेसमॅन म्हणून ज्याने आमच्या समाजामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये नाव कमवलं आहे. एक चांगला सोशल वर्कर, चांगला क्रिकेटर आणि रोखठोक. काका ह्यांचं रोखठोक समोरासमोर बोलणारा, पाठीमागून नाही. तू चुकलाय तर तू चुकला असं सांगणारा. आणि म्हणूनच TR हा नाव प्रत्येकाला परिचित झालाय. आणि माणसाने असंच वागावं. एखादा गरीब माणूस आहे आणि समोरचा माणूस मोठ्या म्हणून दाबत नाही, त्याची चुकी असं समोरासमोर सांगणारा, असे असंख्य उदाहरण माझ्याकडे. आणि TR असंच वागावं. आयुष्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला होतोय. लोक आणि आपण. चेंडू फसलाय, कॉटन बॉलचा चान्स, इकडे झेल होते की पायाचा आणि गडी बाद. अशा पद्धती आता 5 चेंडू आणि 19 धावा. 5 गडी बाद झालेत, 7 गडी बाद झालेत. ते बाकी कौशल. चला साई सापडेश्वरचे कर्णधार आपण या डकआउट मध्ये. साई सापडेश्वर कर्णधार आपण डकआउट मध्ये यायचंय. सॉरी माफ करा, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यातील विजेता संघ जो कोण होईल त्याचे कॅप्टन देखील लवकर या. बघा सुंदर गोलंदाजी हाताळतात. आता जर तुम्ही गोलंदाज बघितला, त्या गोलंदाजाने भूमीत जो धावबाद झाला होता. आता बाकी जातोय विपुल. खूप उशीर केला, कारण ह्या फलंदाजाकडे खासियत आहे, ह्या फलंदाजाकडे कौशल्य आहे. असंख्य सामने एका हाती फिरवल्यात देखील, पण सगळे फलंदाज चांगले होते. बेटेगावकडनं जेवढे देखील फलंदाज गेले, निशान म्हणा, वैभव म्हणा, विशाल म्हणा, अभि म्हणा, विशाल म्हणा किंवा शैलेश, हे जे गेले ते सगळे फलंदाज चांगले होते. असं नाही की त्यांच्याकडे गुणवत्ता नाही, पण गोलंदाजीची भेदकता जी आपण पाहिलीत ना, अफलातून भेदकता बघायला मिळालाय. यातील आतापर्यंत किती लोक बघतात ही मॅच बघा. मगाशी बघितलं की 2600 लोकांनी ही मॅच पाहिलाय, लाईव्ह बघतायत ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. फ्रेंड चषक आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये जो सामना आपण बघतात तो म्हणजे निश्चितच कुशल इनोन उनभाट विरुद्ध बेटेगाव. 36 धावाचं आव्हान दिलं होतं 6 षटकात. आता बाकी मॅचचं तुम्ही सिच्युएशन जर पाहिला तर 5 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता हवी आहे ती बेटेगाव संघाला. हो इथे बाकी चेंडू जातोय लेफ्टच्या बाहेर, वाईड चेंडू. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती बाकी तुमची 19 धावा. 3100 लोकांनी बघा फ्रेंड चषक बघतायत. 3197 म्हणजे 3197 लोक आतापर्यंत बघतात. ही पहिला दिवस आहे. त्याला वादविवाद नाही करायचा, वादविवाद नाही, वादविवाद करायचं नाहीये, रिव्ह्यू नाही आहे. आता बाकी हव्यात 5 चेंडू आणि 18. 5 चेंडू 18 धावा. विपुलने जर 3 6 मारल्या तर आशिष परब ह्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुनश्च गोलंदाजी हाताळतोय. चेंडू टटवलाय, हवेमध्ये फसलाय, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि पुन्हा एकदा विकेट. प्रत्येक गोलंदाज कट करतोय चेंडू, प्रत्येक गोलंदाज. तशा पद्धतीने पुन्हा एकदा जातोय, मोठा गडी तंबूत जातोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना तुम्हाला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच कुशल 11 उनबाट.
बघा आतापर्यंत दुसरा सामना आहे फ्रेंड्स. ह्या चषकाच्या लोकांना आठवण कशी असते बघा, 3197 आता तो लाईक करतात. म्हणजे दुसरा सामना पहिला दिवस आणि 3197 लोकांनी बघितलं, 3000च्या वरती. रविवारपर्यंत तुम्ही जाताल तर हा विक्रमादित्य आकडा बघायला मिळेल. आणि म्हणूनच तो म्हणायचं ना अवराम करा. मी सांगितलं आणि खऱ्या अर्थाने तुमच्या तोंडात साखर पडो, कारण मी बोललो अवराम किती करता, एखादी अवराम करा अंडरआर्म किती करता. कारण अवरामसाठी लोक ह्या मैदानावर खेळण्यासाठी खूप प्रयत्न करतात. 10 संघाला एंट्री मिळायला लेट उत्तर केली. एवढं मोठं आयोजन, सुंदर आयोजन तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. आता बघा 4 चेंडू आणि 18 धावा. बघा 36 धावा ही या मैदानावरची एक विशेष विक्रम बघायला मिळते. आतापर्यंत 5 वर्षाच्या इतिहासामध्ये 3 सामने 36 धावसंख्येवरती चेस करणारा संघ पराभूत झालाय. ते यावेळेला चौथा संघ होईल का? लेग ब्रेक लेग ब्रेक लेग ब्रेक पुन्हा बघायला मिळतोय. इथे बाकी धावबाद नाहीये, तो खेळाडू मध्ये आहे, धावबाद नाही आहे. इकडे तुम्हाला करावं लागेल. आता बाकी धावबाद होते. खेळाडू तुम्ही अपील करत राहू नका, तुम्ही प्रयत्न करा आणि मग पंपर आवरेल. इथे बाकी डॉट गेन जाते. काय गोलंदाजी हाताळलाय हो. देखील गोलंदाजाला तुम्ही मोठा टार्गेट करू शकला नाही, मोठा फटका करू शकला नाही, कारण हा गोलंदाज लेग ब्रेक टाकतो बघा, त्याच्या हाताकडे बघा, हाताचा आर्म येतो आणि अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग टुडे. कुशल 11 उनबाट. माफक आव्हान होतं 36 धावाचं. ओके तू कसं बरं आहे ना, पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय, चांगला शॉट पाहायला मिळतोय कव्हरच्या रिजनला. 6 धावा, खणखणीत षटकार. ह्या फलंदाजाला स्ट्राईकच मिळाला नाही, कारण बऱ्याच पासून बघतोय नॉन स्ट्राईकलाच तो फलंदाज उभा राहिलाय. कारण ह्या खेळाडूकडे गुणवत्ता आहे. मी म्हटलं ना असे खेळाडू 5-6 आहेत की यांच्याकडे गुणवत्ता आहे. आता बाकी हव्यात त्या म्हणजे 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. सामना बरोबरीच जर झाला तर विकेट बघण्यात येईल. 7 गडी बाद झालेत ते कुशल उनबाट संघाचे. 14 चेंडू झालेत. 13 चेंडू पर्यंत हा फलंदाज स्ट्राईकच आला नाही आणि हा फलंदाज आहे तो अभि. 2 चेंडू 12 धावाची आवश्यकता. मोठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेला आणि इथे बघूया. ओ व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. अक्षरशः सामना आपल्या संघाकडे झुकवलाय आणि या खेळाडूचं नाव आहे ते चिन्मय. बघा 2 फूट उंच उडी घेतली आणि षटकाला थांबवलं. चेंडू मैदानामध्ये धाडला आणि इथे बाकी सामना आपल्या साईड झुकवतो. पण हा फलंदाज करायचा आहे. गेट बंद करा, गेट बंद करके अंदर आइए आप. ओके यस. बघा सरावली मध्ये हा आमच्या सरावली ग्रामस्थांनी काय लोकांना शिकवण दिल्या हो. ते कानात पडलं ऐकायचं आणि तुरंत बंद करायचं. अफुलातून प्रेमाचे शब्द तुमच्याकडे खूप काही सांगून जात आहेत. व्हॉट अ ब्युटिफुल सरावली ग्रामस्थ. आता बाकी शेवटचा चेंडू आणि 8 धावा. अक्षरशः या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे ते चिन्मय. सामना आपल्या साईड झुकवण्याचं काम त्याने केलंय. 10-10 10-10 12 होत्या 10च पाहिजेत. काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण कुशल उनबाटकडनं पाहायला मिळतंय. आणि अशा पद्धतीने सामना विजयी होतोय. इथे बाकी बघावं लागेल की 37 धावा बेटेगाव संघ काढले नाही. गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच जाईल. कोण खेळलाय बघूया आता. बॉल जमा करा, पंच बॉल द्या इकडे. बघू आता गोलंदाजाला आणि कॅप्टनने यायचं आहे. एका साईडला कुशल उनबाट आणि एका साईडला साई सापडेश्वरचे कर्णधार.